नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, अखेर 1 जूनला संध्याकाळी पाऊस आला. मान्सून काही ना, पण अवकाळी पाऊस आला. पण काल रात्री इतका पाऊस, दमदार पाऊस झाला शेतकरी मित्रांनो. 1.5 ते 2 तास पाऊस आला. तर काल रात्री शेतकरी मित्रांनो झोपच लागली नाही. कारण की पाऊस येणे, थंडावा खूप असं मजेदार वाटायचं. पण काल रात्री पाऊस आला. बघा, हे बघा, पाऊस अजूनही पाऊस डोबरे वरती स्लॅबवर साचलेले आहेत. हे बघा, नाही काय. तर आपण शेताकडे जाऊया आता सकाळी. पाहूया काय परिस्थिती आहे शेताकडे. कितीक माती ओलावा गेला, कितीक माती ओली झाली, कुठे पाणी तुंबलं, किती पाणी आला. आपण आज शेताकडे जाऊन पाहूया शेतकरी मित्रांनो. चला तर जाऊया. आणि शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चला तर. मित्रांनो, अनेक दिवसापासून आपण सगळेजण पावसाची वाट पाहत होतो. उन्हामुळे जमीन तापली होती. शेतकरी चिंतेत होता आणि प्रत्येकाच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. पण काल रात्री आपल्या भागात जोरदार पाऊस झाला आणि आज सकाळी मी थेट शेतामध्ये आलो. चला तर मित्रांनो, आज पाहूया की या पावसामुळे शेतात नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली ते पाहूया आपण. आपण शेताकडे आलेलो आहोत. हे बघा, आता पोहोचूच आपण आपल्या जमिनीकडे. आपलं शेत तिथे आहे बघा. काल रात्री पावसाचा आवाज ऐकून खूप आनंद झाला शेतकरी मित्रांनो. बघा, शेतकऱ्यांसाठी पाऊस म्हणजे फक्त पाणी नाही, तर आशा असते, नवीन हंगामाची सुरुवात असते आणि मेहनतीचं फळ मिळण्याची एक नवीन संधी असते, नाही काय. तर शेतकरी मित्रांनो, पाऊस आला, पण हा मान्सून पाऊस नाही आहे, हा अवकाळी पाऊस आहे. पण मान्सून काय नाही येईना आणि अवकाळी काय येईना पाऊस. पण जो काही जमीन तापली होती आपली आणि जो काही उकाडा आपल्याला भासत होता, टेम्परेचर जास्त होतं, तो थोडासा कमी झालेला आहे शेतकरी मित्रांनो. म्हणून काल 1 जूनला संध्याकाळी पाऊस आला, नाही का. तर आपण आता शेताकडे पोहोचतच आहोत. तर काही शेतकऱ्यांची अजूनही फणफळ्या वेचायच्याच आहे, हे बघा, नाही काय. पण शेतकरी मित्रांनो, हा अवकाळी पाऊस आहे. काल अमरावतीला गारपीट झाली आणि बऱ्याचशा ठिकाणी पाऊस झाला, चांगला पाऊस झाला. आता बस आपण पोहोचतच आहोत. तर पाहूया आपल्या सध्याची, काल रात्री जो पाऊस आला, काय परिस्थिती आहे आपल्या शेतामधली, ते आज पाहूया आपण.
आता आपण आपल्या शेतात पोहोचलो आहोत शेतकरी मित्रांनो. हे आहे आपलं शेत आणि हे आहे आपला तटस्फोक. इथे आपला आराम होतो. आणि बघा, हे आपलं शेत आहे. आता सर्वप्रथम बघूया मातीची स्थिती पाहूया आपण शेतकरी मित्रांनो. आपण थेट आता आपल्या जमिनीपाशी पोहोचलोय, आपण शेतात पोहोचलो आहोत. सर्वात पहिले बघूया आपली मातीची परिस्थिती पाहूया. काल रात्री अवकाळी पाऊस आला. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा मातीमध्ये, हे जे माती आहे शेतकरी मित्रांनो, मातीमध्ये वरचा पोपळा चांगला ओलावा झालेला आहे. बघा, वरचा थर पूर्णपणे ओला झालेला आहे. अशा प्रकारचा पाऊस पिकासाठी खूप फायदेशीर असतो. केव्हा? जेव्हा मान्सून येईल तेव्हा, आता नाही. आता ही ओल जर समोर पाणी येतच राहिला, 1-2-3 दिवस पाणी आहे सतत येत राहिला, तर ही ओल अंदर जाईल. पण शेतकरी मित्रांनो, मात्र अजूनही या पेरणीसाठी पुरेसा ओलावा नाही आहे. पेरणीची घाई करू नका, नाही का. आता बघा, पाणी कुठेच साचून नाही आहे. आपण शेतामध्ये फिरू, बघा पाणी कुठेच साचून नाही आहे. कारण की 4 महिने ऊन तपली, माती तपली गरम, नाही का. आणि मातीची भूक पण वाढलेली आहे. भूक, पाणी पिण्याची क्षमता ही वाढलेली आहे. बघा, पाणी कुठेच जमा नाही आहे. बघा, पेरणीची घाई करू नका शेतकरी मित्रांनो. हा काही मान्सून पाऊस नाही आहे, अवकाळी पाऊस आहे, नाही का. बघितलं ना तुम्ही, वेगवेगळे भाग कुठेच पाणी जमा नाही, पूर्ण जमीन पाणी पिऊन घेतलेलं आहे. या भागात बघा पाणी साचलेले दिसते आहे का, तर काही ठिकाणी पाणी पूर्णपणे जमिनीत मुरलं आहे. यावरून आपल्या जमिनीची पाणी धारण क्षमता देखील समजते शेतकरी मित्रांनो. जर तुमच्या भागात जास्त पाऊस आला असेल, खास करून ज्या शेतकऱ्यांनी रोटावेटर मारले असेल आणि भरपूर पाणी आला असेल, 2-1.5 तास अवकाळी पाणी, जर पाणी साचलेला असेल रोटावेटर, तर असं समजून जायचं की समोर जरी पाणी आला पावसाळा, तर आपल्या शेतामध्ये पाणी साचणार. तर ते पाणी काढून द्या शेतकरी मित्रांनो, नाही का. तर प्रत्येक शेतकऱ्याने पावसानंतर आपल्या शेताची एकदा पाहणी केलीच पाहिजे. कुठे बांध फुटले आहेत का, कुठे पाण्याचा निचरा होत नाही आहे का, याची तपासणी करणे खूप महत्त्वाचे असते. पाणी आला त्याच्या दुसऱ्या दिवशी शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, यावर्षी मी सोयाबीन पिकाची पेरणी करायचा विचार करत आहे. त्यासाठी बियाणे, खत आणि इतर तयारी जवळपास पूर्ण झाली आहे, नाही का. तुमचे पण झालेली असेल, पण माझं बियाणं अजून आणायचं आहे. मी काही शेतकऱ्याबद्दल बोलत आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काल कमेंट आली आपल्याला की बा बियाणं आणलं, सगळी तयारी झालेली आहे, फक्त आता एकच वाट आहे, ते म्हणजे आकाशाकडे. केव्हा ढग दाखवून येईल, केव्हा ढग दाटून येईल आणि केव्हा पावसाला सुरुवात होईल, नाही का. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, अजून 1-2 दिवस चांगले पाऊस झाल्यानंतर पेरणी सुरू करावी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा शेतकरी मित्रांनो, नाही का. मित्रांनो, पहिला पाऊस हा नेहमीच आनंद घेऊन जातो, पण शेतकऱ्याने भावनेपेक्षा नियोजनावर भर दिला पाहिजे. योग्य वेळ, योग्य बियाणे आणि योग्य निर्णय यामुळेच चांगलं उत्पादन मिळतं. बघा शेतकरी मित्रांनो, कालपर्यंत कोरडी जमीन पडलेली होती, आज ओली दिसत आहे. मातीचा सुगंध वातावरणात पसरला आहे. हा सुगंध प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनाला नवीन उभारी देतो, कारण या मातीचा आयुष्य आहे. कारण या मातीचं आपलं आयुष्य आहे, आपली आशा आहे आणि आपलं भविष्य आहे. मित्रांनो, आजच्या पावसानंतर माझ्या शेताची ही खरी परिस्थिती होती. पुढील काही दिवसामध्ये पेरणीची तयारी, बियाण्याची निवड आणि प्रत्यक्ष पेरणीचे ब्लॉग देखील मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. मित्रांनो, ही होती आजच्या पावसानंतर माझ्या शेताची परिस्थिती. तुमच्या भागात किती पाऊस झाला आणि तुम्ही पेरणीची तयारी सुरू केली आहे का, कमेंटमध्ये नक्की सांगा.
तर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आपल्या माती आपले लोकला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान. धन्यवाद.